डोळे बंद करा. अहो डोळे. काय करताय? हे काय? अहो आजच्या ऑर्डरचे पैसे ते म्हणून तुमच्या हातात दिले ना. हे घ्या. महिन्याच्या खर्चाचे पैसे आईंना देऊन झालेत. आणि समर्पिता किचन साठी जो स्टॉक लागणार होता तो पण आपण महिन्याच्या उधारीवर भरलाय. हो. मग समर्पिता किचन उभं करताना जिथून जिथून पैसे उभे केले होते ना त्यांना पैसे परत करा. काय वेळेत आपण पैसे परत केले ना तर जेव्हा आपल्याला गरज असेल ना तेव्हा माणसं पुन्हा उभी राहतील. तो तुम्ही अर्पिता मॅडम, तुमच्या जागी दुसरी कोणी असती ना तर आधी स्वतःच्या हौसे मौजेसाठी पैसे बाजूला काढले असते. आपल्या घराच्या आणि समर्पिता किचनच्या गरजा भागवणं हीच माझी हौसमौज आहे. त्यामुळे दुसरं कोणी जे केलं असतं ना तेच मी पण करते. ओके, तुम्ही म्हणाल तसं. आता बायकोच्या पुढे कुठल्या नवऱ्याचं चाललंय का काही? बघा सत्य आहे. गॉड ब्लेस यू. अर्पिता मॅडम काय झालं? अहो अर्पिता मॅडम, हो काही होतंय का तुम्हाला? इथे शिंकून शिंकून माझी अवस्था खराब झाल्यावर तुम्ही हसताय का तुम्ही? मग काय, म्हणजे आज पहिल्यांदा आयुष्यात माझ्यावर न रागवता सुद्धा तुमच्या नाकाचा शेंडा किती लाल झालाय बघा. लाल झालाय? गप्पा त्रास देऊ नका तुम्ही, एकतर तुमच्यामुळे झालंय हे सगळं. इतकं पावसात तुम्ही बाहेर बोलून घेतलं मला. किती पाऊस पडतोय बघा बाहेर. भिजले ना मी पूर्ण. एकदा मी भिजले ना तर मला लगेच सर्दी होते. म्हणून मी तुम्ही बघा आता आज रात्रभर नाही ग, स्वतःही नाही झोपलो आणि तुम्हालाही नाही झोपू देणार. चला मस्त वाफ घ्या आता. घ्या डोक्यावर ना. नीट घ्या. चला घ्या आता वाफ. एकदम सावकाश घ्या, अशी स्लोली. हा व्हेरी गुड. स्लोली. अहो सर्दी मला झाली आहे ना. हा मग चला. अहो एवढं काही झालेलं नाहीये. 4 शिंका तर आलेत. कशाला? असं कसं? हे घ्या काढा प्या. खरंच काही झालं? अहो घ्या तर, तुम्ही असं काय करताय? मी उद्यापर्यंत होईन बरी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पिते. सावकाश, गरम सावकाश. सावकाश फुंकर मारून प्या. हसू नका तुम्ही, हसू नका. चला 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 संपवा. चला किती कडवट. पिऊन बघा तुम्ही. तुम्हालाच पाहिजे. चला पटकन. चला आता झोपा. अहो एकदम लहान असल्यासारखं वाटतंय मला. तुम्ही वागतातच तशा ना कधी कधी लहान मुलीसारख्या. मग चला. झोपा आता शांतपणे. आणि सॉरी, ते माझ्यामुळे तुम्हाला हा त्रास.
थँक्यू. तुम्ही इतकं छान सरप्राईज दिलं त्याबद्दल. सॉरी. इट्स ओके. तुला दिलेलं प्रॉमिस मी पूर्ण केलं नचिकेत दादा. अलकनंदाचं आईतलं घर लिगली आता तुझ्या नावावर आहे. अँड डोंट वरी, रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट नंतरचा फ्लॅट तुझ्याच नावावर रजिस्टर होईल. थँक्यू. थँक्यू सो मच विराज सर. कम ऑन, त्याची काही गरज नाहीये. हा फक्त एकच प्रॉब्लेम आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये जर तुझ्या बाबांनी स्टे ऑर्डर आणली किंवा तुझ्या विरोधात कोर्टात गेले तर प्रॉब्लेम होऊ शकतो. नाही, असं काही नाही होणार. आपल्याच मुलाच्या विरोधात बाबा जाणार नाही. आणि मुळात जागा माझ्या नावावर झाली आहे हे त्यांना कळणारच नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही. फाईन देन. बरं, येऊ आम्ही. पुढच्या प्रोसेसबद्दल मी सांगतो. ओके. मिस्टर देसाई, मिशन पुरोहित नाटकातल्या तुमच्या दुसऱ्या एंट्रीची वेळ झाली आहे. ती आपल्या रिलेशनशिपला सपोर्टच करेल. तिला एकदा खात्री पटली पाहिजे तू माझ्या बाबतीत सिरियस आहेस. सलील भाऊजी, तुमचा फोन झाला का हो सुरू? हो, कालच झाला. तो दिवसभर बंद होता. आणि नाश्ता केला तुम्ही? मी केला. हो, चांगला झाला होता. काही झालंय का? काही नाही. कुठे काय, ऑल गुड. राजसीचा मेसेज. 15 दिवसातले 5 दिवस संपले सलील. उरलेल्या 10 दिवसात तुला तुझं काम करायचंय.